नमस्कार. पाटील फार्ममध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सध्या ना आंब्याचा सीझन चालू आहे. ही आहे आमची स्वतःची आंब्याची बाग. आम्ही इथे रत्नागिरी हापूस लागवड केलेली आहे. तर मंडळी मोहर येतो, तर मग काही मोहर थंडीमुळे उन्हामुळे जळून जातो, करपतो किंवा गळून पडतो. तेव्हा तो मोहर गळू नये म्हणून काही शेतकरी, काही आंबे उत्पादकवाले फवारणी करतात औषधाची, की फळ धरावं, मोहर गळू नये म्हणून. आम्ही तसं कोणत्याही प्रकारची प्रक्रिया ह्याच्यावरती करत नाही. जितकं नॅचरली फळ लागते तितकंच लागू दे, तितकाच गोडवा त्याचा जास्त वाढला जातो. कुठल्याही औषधाची फवारणी केली तर त्याची साईजमध्ये म्हणा किंवा त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. साधारण 3 ते 3.5 एकरामध्ये आपली ही बाग आहे. इथे रत्नागिरी हापूसची आपण लागवड केलेली आहे. जवळपास 150 झाडं ही 25 ते 30 वर्षापूर्वीची आहेत आणि काही 3-4 वर्षापूर्वी, काही गेल्या वर्षी, अशी मिळून अजून 350 झाडं आम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. तर तुम्ही ह्या फळाची साईज बघू शकताय. सध्या आमच्या पाटील फार्ममध्ये रत्नागिरी हापूसचं उतरण सुरू आहे. जसा आंब्याला पाड आला तसे आम्ही आंबे काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम नॅचरल फळ आहे. कुठल्याही प्रकारची आम्ही याच्यावरती रासायनिक प्रक्रिया केलेली नाही आहे. गेल्या वर्षी आम्ही काही प्रमाणात केसर आंब्याची सुद्धा लागवड केलेली आहे. त्या सुद्धा झाडांना 2 ते 3 वर्षात फळ धरायला सुरुवात करेल. त्याच्यावरती सुद्धा कुठल्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नाही आहे, की जेणेकरून पुढच्या वर्षी लगेच त्याला फळ धरेल. जेव्हा नॅचरली पद्धतीने त्याला मोहर येईल आणि आंबे लागतील तेव्हाच ते होऊ दे. त्यानंतर अशा प्रकारे आमच्या बागेत आंब्याचं उतरण सुरू आहे. पूर्ण देठासकट आंबे आम्ही हाताने तोडतो. जे हाताला येत नाहीत ते आम्ही शिकाळ्याने व्यवस्थित तोडतो. त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. जेव्हा देठ पूर्ण काढून खाली ठेवतो कॅरेटमध्ये, तेव्हा जेव्हा आम्हाला पिकायला ठेवायचे असतात आंबा, तेव्हा थोडासा देठ वरती ठेवून आम्ही आंबे आडीला म्हणजेच पिकायला ठेवून देतो. आमच्या बागेत आंबे काढणे सुरू होते तेव्हा अशा आंबे आम्हाला पिकलेले सापडतात. आम्ही तिथेच ह्या आंब्यांचा आस्वाद घेतो. तर आज आमचे आंबे काढलेले आहेत. अशा प्रकारे आधी हाताने देठासकट आंबे काढलेले आहेत. देठ ठेवून हे आंबे असे कॅरेटमध्ये ठेवायचे आणि हे कॅरेट आम्ही घरी जाऊन पिंजारमध्ये नैसर्गिकरित्या पिकवतो. तर मंडळी, वाट कसली बघताय? केमिकल युक्त जर आंबे हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आजच आपले आंबे ऑर्डर करा.